आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होतीये। 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीनं मोठं शक्ती प्रदर्शन करत युवा नेते अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मात्र निवडणुकीमधनं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालंय। 6 एप्रिल रोजी सकाळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आहे। सुमारे अर्धा तास तिघांची 4 भिंतींच्या आत गुप्तगू चालू होती। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आल्याचं समजतंय। त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीमधनं माघार घेतली आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय। दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीमधनं माघार घेतल्यानं आता महाविकास आघाडीकडनं ऐन वेळेला गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर गोविंद मोकाटे यांनी वेळ संपण्याच्या आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संतोष शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर रावसाहेब खेवरे, अनिल जाधव, साहेबराव म्हसे, सुरेश लांबे आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र मोरे आणि सविता शेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं बंडखोरीची शक्यता देखील नाकारता येत नाही। तरी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिल रोजीपर्यंत मुदत आहे। त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल। मी देशाचे नेते, आमचे नेते पवार साहेबांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो। माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि मला आज ही उमेदवारी त्यांनी दिली। या परत काँग्रेसचे सगळे नेते, आम्ही बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे प्रदेश अध्यक्ष, मोठे नेते सगळे, त्यांचं मी अभिनंदन करतो। उद्धवसाहेब ठाकरे, उभाटा गटाचे अध्यक्ष, त्या शिवसेनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो। आणि मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष वरपे साहेब, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब राढाव आणि असंख्य शिवसेनेचे नेते, आमचे जिल्हा प्रमुख दळवी साहेब, या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो का त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज फॉर्म भरायसाठी सगळेजण इथे उभा राहिले। खऱ्या अर्थाने ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे। खऱ्या अर्थाने हा लढा जनतेसाठी लढा राहणार आहे इथून पुढच्या काळात। त्या महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं राहुरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। इथून मागं तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे। म्हणजे मोठ्या धनशक्तीपुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं राहुरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो।
आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत गेली. 15 दिवसापासून मला राहुरी, पाथर्डी नगर या असंख्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने फोन करून मला म्हणले नाही पक्षाची उमेदवारी मिळाली तरी अपक्ष उमेदवार लढ, पण सगळ्या त्यांच्या खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवारसाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुळामध्ये ही जागा महाविकास आघाडी लढणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच होती. मागच्या वेळेस आम्ही ती लढवली होती, त्यामुळे ही आम्ही लढवणार होतो आणि पक्षाची तशी तयारी होती. 2 AB फॉर्म म्हणजे की दोन्ही एक काही चुकला तर त्याला सपोर्टिंग म्हणून दुसरा, पण 2 AB फॉर्म जरी दिले तरी ते एकाच व्यक्तीकरता दिले होते आणि त्या गोविंद मोकाटे साहेबांचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज भरलेला आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.